तर मंडळी पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज आहे श्रावणी सोमवार, म्हणजेच श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. त्यामुळे मी सकाळी लवकर उठलेली आहे आणि उठल्यानंतर ना सर्वप्रथम माझं काम असतं ते म्हणजे बेडरूमच्या गॅलरीमध्ये यायचं, छान असा मोकळा श्वास घ्यायचा, कारण तिथे छान छान अशी झाडं आहेत. तर तिकडे मोकळा श्वास घ्यायचा. तर बघा किती काळोख आहे. मी जवळजवळ ना 5:45 पर्यंत उठते. जरा 15 मिनटं मी आज लवकरच उठली आहे, कारण 5:45 पर्यंत ना काळोख निघून गेलेला असतो आणि थोडाफार उजेड पडलेला असतो. तर अशी छान मी लवकर उठलेली आहे, छान मोकळा श्वास घेतलेला आहे आणि मग त्यानंतरच मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी आज आहे श्रावणी सोमवार आणि पहिला श्रावणी सोमवार आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी पूजा झालेली आहे आणि आता मी महादेवांवर अभिषेक करणार आहे. तर त्याआधी छान अशी गॅलरीची तुम्हाला टूर करवते. तर बघा छान छान असं ना गार्डनमध्ये खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. आणि इथे तुम्हाला दिसेल पाठीमागे बघा तांब्या दिसतोय, दिवा दिसतोय. तर तुळशी पूजनाची सगळी तयारी मी इथे करून ठेवलेली आहे. सर्वप्रथम तिथे मी देवांची पूजा केलेली आहे. आता भगवान शिवशंकराची पूजा करणार आहे. माझ्याकडे चांदीची भगवान शिवांची पिंडी आहे. तर त्याच्यावर आधी मी कच्च्या दुधाचा, गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर पाण्याचा आणि भस्म टाकून पाणी आहे ना, तर त्या पाण्याचा अभिषेक करणार आहे. आणि संध्याकाळी प्रदोष कालामध्ये ना मी पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पार्थिव शिवलिंग आहे ना त्याची सुद्धा आज पूजा करणार आहे. कशी ते तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पाहायला मिळेल. तर ना खरं तर जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो ना, जेव्हा मंदिरात जातो, तर सर्वप्रथम आपल्या देवघरात जर शिवलिंग असेल तर त्याची सर्वप्रथम पूजा करावी आणि मग नंतर आपण मंदिरात जावं. आपल्या सगळ्या देवांची देवपूजा करायची, देवघरात असलेल्या शिवलिंगाची आपण पूजा करायची आणि त्याच्यानंतर मंदिरात जायचं किंवा मग पार्थिव शिवलिंग आपण बनवायचं. जर आपल्याकडे शिवपिंडी नसेल तर पार्थिव शिवलिंग बनवायचं आणि मग त्याची पूजा करायची. कारण ना श्रावण महिन्यामध्ये ना पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे ना, याला अतिशय महत्त्व आहे. आणि खरं तर जर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची असेल, त्याच्यावर अभिषेक करायचा असेल ना, तर सर्वात प्रभावशाली ना पार्थिव शिवलिंग आहे. ते कसं आहे, कसं असतं पार्थिव शिवलिंग, याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आता सर्वप्रथम मी माझ्या घरातल्या देवघरातील देवांची पूजा केलेली आहे. आता माझ्या देवघरात जी चांदीची पिंडी आहे ना, त्याच्यावर मी दुधाचा अभिषेक आणि पाण्याचा अभिषेक करणार आहे. तर चला मी सुरुवात करते माझ्या शिवपूजनाला. तर तुम्हाला दाखवते मी तयारी कशी केलेली आहे आणि पूजा कशी करते आहे ते. तर आता इथे सकाळी सकाळी सर्वप्रथम अंघोळ झाल्यानंतर ना मी सर्व झाडांना छान असं पाणी घालते. जिथे जिथे माती सुकलेली असेल ना तिथेच मी पाणी घालते, नाहीतर मग ते खूप असं पाणी पाणी होतं आणि माती चिकट होते. आणि जर पाणी राहिलं ना तर मुळंसुद्धा लवकर कुजतात, कारण पावसाचे दिवस आहेत, थंड वातावरण आहे, दमट वातावरण आहे आणि पाणी लवकर सुकत नाही, ॲब्झॉर्ब होत नाही. तर असं छान असं मी झाडांना पाणी घातलेलं आहे. तर हे बघा छान अशा ना पांढऱ्या जास्वंदाला कळ्या आलेल्या आहेत. पण संध्याकाळपर्यंत उमललं ना तर मग मला पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी उपयोगी पडेल. तसं तर इथे गोकर्णाचं पांढऱ्या रंगाचं फूल इथे उमललेलं आहे. तर 2च फुलं आहेत. हे एक फूल आहे आणि तिथे तुम्हाला जाळीच्या बाहेर दिसत असेल तर हे बघा इथे आहे हे. तर आता मी एक देवाऱ्यातल्या शिवपिंडीवर अर्पण करणार आहे आणि एक पार्थिव शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी ठेवणार आहे. कारण जर संध्याकाळी जर हे पांढरं फूल आहे जास्वंदीचं तर ते उमललं नाही तर मग माझी पंचायत होईल. कारण मी काही बाहेरून फुलं आणलेली नाही आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा सांगते की मी देवपूजेसाठी ना फुलं वापरत नाही, कारण इथे निर्माल्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर अशी छान देवाला वाहिलेली फुलं अशी इथे तिथे कुठेही पडलेली मला आवडणार नाही. त्याच्यामुळे मग न घातलेलीच बरी. 1-2 असतील तर ती कशी आपली, माझ्याकडे एवढी झाडं आहेत तर कोणत्याही मातीमध्ये पुरली तर त्याचं खत बनतं. तर चला मी आता
माझ्या देवारातल्या शिवलिंगाची पूजा करून घेते। तर हे बघा, आता देवाऱ्यामध्ये सगळ्या देवांची माझी देवपूजा झालेली आहे, नित्य देवपूजा। छान असा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि ही आहे माझी चांदीची शिवपिंडी। तर आता या शिवपिंडीवर मी सर्वप्रथम हे पाणी अर्पण करणार आहे। पाणी झाल्यानंतर हे गाईचं कच्चं दूध आहे ते अर्पण करणार आहे। पुन्हा पाणी अर्पण करून त्याच्यानंतर या पितळेच्या छोट्याशा तांब्यामध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भस्म टाकलेलं आहे। तर असं भस्माचं पाणीसुद्धा मी अर्पण करणार आहे आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करणार आहे। आणि मग त्याच्यानंतर मग मी माझ्याकडे ही 4 चांदीची बेलपत्र आहेत आणि एक बेलपत्र आहे ते मी खरं माझ्या झाडाचं काल काढून ठेवलेलं आहे, तर ते मी वाहणार आहे। तर चला, बडबड खूप झाली, आता पटकन मी पूजा करून घेते। तर हे आहे ते बेलपत्र आणि इथे ना दांड्याच्या शेवटी एक गाठ असते, तर ती गाठ काढून मगच हे बेलपत्र आपण शिवपिंडीवर अर्पण करायचं असतं आणि तिन्ही पानांना अष्टगंध लावून घेते। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तर आता इथे माझी शिवपिंडीची जी पूजा आहे ती झालेली आहे। तर भगवान शिवांना ना बर्फसुद्धा खूप आवडतो, कारण ते बघा बर्फाळ प्रदेशातच बऱ्याच वेळा त्यांच्या शिवपिंडी असतात जे स्वयंभू आहेत। तर असा मी फ्रीजमधला एक बर्फ घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आता वाहणार आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तर आता इथे मी तुळशी मातेची पूजा करून घेणार आहे आणि बेलाच्या वृक्षाची सुद्धा मी पूजा करून घेणार आहे, शमी वृक्षाची पूजा करून घेणार आहे। जे पण काही दिवा आहे तो मी तिन्ही संध्येला प्रदोष काळात लावणार आहे। तर आता या बेलाच्या वृक्षाची मी पाणी आणि कच्चं दूध वाहून पूजा करून घेणार आहे। हळद कुंकू तर मी वाहिलेला आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तर देवांसाठी ही फुलं काढलेली आहेत। लाल फूल आहे, खाली गुलाबी फूल आहे, शमीपत्र पण काढलेलं आहे, एक गणपती बाप्पांना वाहणार आहे आणि भगवान शिवाच्या पिंडीवर सुद्धा घालणार आहे। तर इथे बघा मस्त छान बेलपत्र वाहिलेलं आहे आणि भगवान शिवांसाठी छान असं पांढरं गोकर्णाचं फूलसुद्धा इथे वाहिलेलं आहे। तर चला मी आधी वाहून घेते। तर अशी छान अशी पूजा माझी झालेली आहे आणि नित्य जी देवपूजा झालेली आहे, तुळशी मातेचं पूजन झालेलं आहे, सूर्याला अर्घ्य देऊन झालेलं आहे, बेलवृक्षाची सुद्धा पूजा झालेली आहे, शमी वृक्षाची झालेली आहे आणि आता माझी जी पण काही नित्योपासना आहे, श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे 3 अध्याय आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा रोज 1 अध्याय, तर तो आता मी वाचून घेते आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करते,
ब्रेकफास्ट करते आणि लॉग इन करते आणि मग भेटते तुम्हाला. मध्येच थोडासा वेळ मिळाला तर आपण पुन्हा कंटिन्यू करूयात हा व्लॉग. आता इथे माझी जी पण काही नित्योपासना आहे, नित्य वाचन आहे, तर ते झालेलं आहे. आणि दिव्यामध्ये बघा कशी छान अशी काजळी आलेली आहे, तुम्हाला दिसते का? व्हिडिओमध्ये नीट कॅच होत नाहीये. तर मला ही काजळी म्हणजे ना शंकराच्या माथ्यावरचा टिळा वाटतोय. तर आता तुम्हाला मी कसं दाखवू, प्रकाशच प्रकाश दिसतोय, पण जर प्रत्यक्ष बघितलं ना तर ते व्यवस्थित दिसतंय. ह्याच्यामध्ये ना बरोबर कॅच होत नाहीये, पूर्ण दिव्याची ज्योतच दिसते. मी अंधार करून बघते दिसतंय का. अंधार करून सुद्धा दिसत नाही आहे. मला असं वाटतंय की भगवान शंकरांच्या कपाळावर जो टिळा असतो ना, पिंडीच्या इथे जो टिळा असतो ना, त्या पद्धतीने मला ती काजळी वाटते. बघूया, मी एक फोटो काढून बाजूला लावेन जर व्यवस्थित दिसलं तर. कदाचित ना हे थोडंसं स्पष्ट दिसतंय, तर बघा तुम्हाला काय दिसतंय आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. 10:15 वाजलेले आहेत आणि मी आता पटापट, माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी हे जे कालचेच जे ब्राऊन ब्रेड उरलेले ना, ते मस्त त्याला ना बटर लावलेलं आहे. जे गार्लिकचं बटर मिळतं ना ते लावलेलं आहे आणि छान असे क्रिस्पी ते भाजलेले आहेत. आणि इथे मी घेतलेलं आहे हळद दूध. तर चला गॅलरीमध्ये बसून मस्त ग्रीनरीचा आस्वाद घेऊन मी हा ब्रेकफास्ट करते आणि माझं वर्क फ्रॉम होमचं लॉग इन करून घेते. तर मंडळी, आजचा श्रावणी सोमवार, तर त्याची पूजा तुम्ही बघितलीच असेल आधी व्हिडिओमध्ये. तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि वाजलेले आहेत 6:10. तर आज 7:14 सूर्यास्त आहे. तर त्याच्या 45 मिनिटं अगोदर प्रदोष काळ सुरू होणार आहे. तर या प्रदोष काळामध्ये मला करायची आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा. सकाळी मी माझ्या देवघरातील देवांची पूजा केली. त्याच्यानंतर देवघरामध्ये जे पण काही माझ्याकडे चांदीची शिवपिंडी आहे तर त्याच्यावर सुद्धा दुधाचा अभिषेक केलेला आहे. आणि आता ना मी पुन्हा एकदा पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्या अगोदर देवाजवळ दिवा लावणार आहे. कारण तो तर पाहिजे, जी पण आपण पूजा करू ती अग्नीच्या साक्षीने करायची असते. तर त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक मी माझ्या चांदीच्या शिवपिंडीवर केलेला नव्हता. तर मग आता मी प्रथम देवघरातील शिवपिंडीवर पंचामृताचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पार्थिव शिवलिंग बनवून त्याच्यावर पूर्ण मी पूजा करणार आहे. ती कशी कशी करणार आहे ती तुम्हाला मी दाखवते. तर चला, आधी मी तयारी काय काय केली आहे ते मी तुम्हाला दाखवते, तर तुम्हाला पण समजेल की पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी काय काय करायचं, कशी पूजा करायची. तर चला माझ्याबरोबर माझ्या बाल्कनीतल्या गार्डनमध्ये, कारण तिथेच मी ना बेलाचं झाड लावलेलं आहे, बेलाचा वृक्ष लावलेला आहे. तर मग त्याच कुंडीमध्ये मी ना बाजूला एक वेगळी जागा ठेवलेली आहे. तर तिथेच मी ते पार्थिव शिवलिंग बनवणार आहे. तर त्याच्यामुळे काय होणार, ते पार्थिव शिवलिंगावर मी जो पण काही अभिषेक करणार तो बरोबर त्या झाडाला सुद्धा मिळणार आहे ते पाणी. तर चला मी तुम्हाला दाखवते अगोदर की मी काय काय तयारी केलेली आहे ती. तर आज खरं तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालायचं असतं. तर माझ्याकडे पांढऱ्या रंगाचा कुर्ता होता, पण तो मला आता होतच नाही आहे बरोबर, म्हणजे तो चढत नाही आहे. तर मग म्हटलं आता काय करायचं. तर मग मी असा एक पिंक कलरचा कुर्ता घातलेला आहे, शॉर्ट कुर्ता. त्याच्यावर थोडे थोडे असे व्हाईट्स डिझाईन आहे, पण माझं काही समाधान होईना. मग मी ना हा गरब्याचा जॅकेट घातलेला आहे जो व्हाईट आहे आणि त्याच्यावर सगळं कलरफुल आहे, पण थोडं तरी पांढरं असावं. तर म्हणून मग मी हे जॅकेट घातलेलं आहे, थोडं छान पण वाटतंय. तर चला, जास्त बडबड झाली. मी अगोदर तुम्हाला माझी तयारी दाखवते की मी ती कशी कशी केलेली आहे ती. तर आता मी इथे बसलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये, म्हणजे माझी जी बेडरूमची गॅलरी आहे ना त्या गॅलरीमध्ये मी बसलेली आहे. तर आता हो, माझं एक अजून तयारी करायची बाकी आहे. तुम्हाला इथून दिसतंय का, हे मस्त असं गोकर्णाचं पांढरं फूल मी सकाळी झाडावरच ठेवलेलं, कारण ते नंतर कोमेजतं. तर ते सुद्धा मी पूजेसाठी इथे काढून घेते, म्हणजे माझी पूजा पूर्ण होईल. तर चला, आता मी माझी सगळी तुम्हाला तयारी दाखवते की मी काय काय केलेली आहे. तर ही बघा, अशी सगळी मी तयारी केलेली आहे. तर सर्वप्रथम हे मी तुम्हाला ताट दाखवते. तर या ताटामध्ये ना मी काय काय घेतलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे हा तुपाचा दिवा मी इथे लावणार आहे सर्वप्रथम.
आणि मग त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तूप. हे गाईचं साजूक तूप आहे. हे आहे मध, दही घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे आणि हे गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. कारण प्युअर कच्चं दूध आहे ना, ते शिवलिंगावर कधीही अर्पण करायचं नसतं, त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी घालायचं असतं. आणि इथे मी हा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवलेलं आहे. तर असं हे मी पूर्ण ताट रेडी करून ठेवलेलं आहे. तर आता हे मी वेगवेगळं आधी अर्पण करणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते अर्पण करून झाल्यानंतर मी पंचामृतसुद्धा अर्पण करणार आहे. तर त्याच्यामुळे मग मी इथे पंचामृतसुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. तर पंचामृतामध्ये सुद्धा याच 5 गोष्टी टाकायच्या असतात. जसं गाईचं कच्चं दूध आहे, तूप आहे, साखर आहे, मध आहे, दही आहे. तर हे सगळं मी इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग ह्याचासुद्धा मी अभिषेक करणार आहे. तर हा सगळा अभिषेक करताना सर्वप्रथम लागतं ते म्हणजे पाणी. तर त्याच्यामुळे म्हणून मी हे पितळेच्या छोट्याशा तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जर हे कमी पडलं तर म्हणून मी हे एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही आपली पळी पंचपात्री, तर त्याच्यामध्ये पण मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे पळीने आपल्याला अभिषेक करता येईल. त्याच्यानंतर या छोट्याशा ताटामध्ये मी काय काय घेतलेलं आहे, तर आत्ताच मी झाडाचं जे फूल काढलेलं आहे गोकर्णाचं पांढऱ्या रंगाचं, जे भगवान शिवांना भरपूर आवडतं आणि मस्त ते माझ्या झाडावर सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे बिल्वपत्र. तर बिल्वपत्र पण मी जे आता बेलाचं झाड लावलेलं आहे तर त्यातूनच हे मी कालच काढून ठेवलेलं आहे, कारण आजच्या दिवशी आपण हे बिल्वपत्र तोडायचं नसतं. तर त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 11 अक्षता, अखंड अक्षता घेतलेल्या आहेत. तर आज आहे तांदळाची शिवामूठ. तर शिवामुठीमध्ये अगदी आपण पूर्ण मूठभर तांदूळ शंकराच्या पिंडीवर वाहायचे असं नसतं. जे पण काही आपण वाहू ते मुठीने वाहायचं असतं. तर मग मी काय करणार आहे, 11 बरोबर मोजून मी अक्षता घेतलेल्या आहेत. तर त्यातल्या 10 अक्षता मी एका मुठीमध्ये वाहणार आहे आणि दुसरी 1.25 मूठ वाहायची असते ना, मग दुसऱ्या मुठीमध्ये मी एकच तांदूळ घेणार आहे. तर अशा मी 11 अक्षता शिवपिंडीवर वाहणार आहे. त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे ते भस्म. तर ते भस्मसुद्धा वाहणार आहे आणि मग पाण्यामध्ये पण थोडंसं भस्म टाकून त्या पाण्याचा अभिषेक करणार आहे, म्हणून ही तयारी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळे अभिषेक करण्यासाठी लागणार ते म्हणजे चमचे. तर मग ते चमचे त्या वाटीमध्ये, त्या बाउलमध्ये बुडवून चिकट होऊ नये म्हणून त्याच्याखाली मी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवा प्रज्वलित करण्यासाठी लागतं ते म्हणजे माचीस. तर अशी संपूर्ण माझी तयारी झालेली आहे आणि मी अजून 10 मिनटं वाट बघते. म्हणजे बरोबर सूर्यास्त आहे 7:14 तर त्याच्या 45 मिनटं अगोदर मी पार्थिव शिवलिंग बनवायला घेणार आहे आणि मग त्याची पूजा करणार आहे आणि त्याआधी देव्हारातल्या शिवपिंडीवर मी पंचामृताचा अभिषेक करणार आहे दिवा लावून. तर चला, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की मी आता कसा हा अभिषेक करणार आहे. म्हणजे मग हा अभिषेक बघून तुम्ही पुढच्या सोमवारपासून सुद्धा या अभिषेकाला सुरुवात करू शकता. पूर्ण श्रावण महिनासुद्धा हे पार्थिव शिवलिंगाची आपण पूजा करून अभिषेक केला तरी चालणार आहे. प्रत्येक सोमवारी ही पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे किंवा श्रावण महिन्यातल्या कोणत्याही एका सोमवारी जरी ही पूजा केली ना तरीसुद्धा चालणार आहे. कारण पार्थिव शिवलिंगाची पूजा ही अत्यंत प्रभावशाली पूजा आहे. तर चला, मी आता पूजेला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते की मी आता कशी ही पूजा करणार आहे ते. असं हे जे शिवलिंग आहे ते अंगठ्याच्या आकाराचं बनवायचं आहे. तर हे पार्थिव शिवलिंग बनवताना मनात एखादी इच्छा असेल ना, जी आपल्याला पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर अशी इच्छा धरून हे पार्थिव शिवलिंग आपण बनवायचं आहे आणि या शिवलिंगाची अगदी मनापासून पूजा करायची आहे. आणि बघा काय नक्की अनुभव येतो ते, आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर आता इथे शिवपिंडीची जे पण काही शिवलिंग आहे ते मी इथे बनवलेलं आहे. तर आता बाजूला तो जो राऊंड शेप आहे तो करता येत नाही आहे, तर तो आता मी करते आहे. बघूयात कसा होतो. हे पार्थिव शिवलिंग बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की जे शिवलिंग आहे ना ते आपल्या अंगठ्याच्या साईज इतकंच असावं, त्याची उंची जास्त मोठी नसावी आणि बाकी जे आहे ना खाली जे मी बनवते तर ते फक्त जलाधारी आहे. तर आपल्याला एक छान शिवपिंड दिसावी म्हणून हे मी बनवते आहे. खरं तर जे महत्त्व आहे ते शिवलिंगाला महत्त्व आहे. तर आता अशा प्रकारे मी ट्राय करून ही खालची जलाधारीसुद्धा बनवलेली आहे. तर हे खरंच शिवलिंग वाटतंय का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी खूप मनापासून हा प्रयत्न केलेला आहे शिवलिंग बनवण्याचा. तर मंडळी इथे मी आता पार्थिव शिवलिंग बनवलेलं आहे. मला जसं जमेल असं शिवलिंग बनवताना जसं तुम्हाला जमेल ना तसं बनवा, फक्त मनापासून बनवा. करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशायं दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी, उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने सुरुवात करूयात. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. त्यानंतर कुलदेवीची पण आपण पूजा करूयात. ओम कुलदेवताये नमः. ओम कुलदेवताये नमः. ओम कुलदेवताये नमः. ओम नमः शिवाय. 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 गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ओंकारम् अमलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकीनां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बके गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेन्द्रः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति श्री द्वादशज्योतिर्लिङ्गानि स्तोत्रं संपूर्णं संपूर्णं संपूर्णं. तर आज आहे तांदळाची शिवामूठ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आता इथे मी पार्थिव शिवलिंगाला पहिलेच बनवून घेतलेलं. तर मग आता शिवपिंडीची पंचामृताने पूजा केली मी देव्हारातल्या आणि आता पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहे. तर कोणत्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलन करतो. कोणतीही पूजा ही आपण अग्नीच्या साक्षीने करतो. त्यामुळे इथे मी दिव्याची पूजा केलेली आहे हळद कुंकू लावून आणि आता तो दिवा मी आता प्रज्वलित करते आहे. आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोती. दिवा लावला बेलवृक्षापाशी उजेड पडला शंकरापाशी.
माझा नमस्कार. तर आता इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि या आता दिव्याने मी ओवाळूनसुद्धा घेतलेला आहे. तर या दिव्याच्याच अग्नीच्या साक्षीने मी सर्वप्रथम बेलाच्या वृक्षाची सुद्धा प्रदोष काळामध्ये पूजा करणार आहे. तर इथे ना हवा येत होती ना, त्यामुळे दिवा लावायला थोडं त्रास होत होता. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः. तर संध्याकाळी प्रदोष काळात सुद्धा मी बेलवृक्षाची पंचामृत वाहून त्याच्यानंतर जलाभिषेक करून पूजा करून घेतलेली आहे आणि तुपाच्या दिव्याने ओवाळून घेतलेलं आहे. तर आपण जेव्हा घरी बेलवृक्ष आणू ना, तेव्हा सर्वप्रथम त्या बेलवृक्षाची पूजा करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि मी छान असं श्रावणात घेऊन आल्यामुळे ना, त्याची पंचामृताने सुद्धा पूजा केलेली आहे. ओम नमः शिवाय. 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 तर आता या पार्थिव शिवलिंगाची छान अशी धूप दीप दाखवून, नैवेद्य दाखवून, त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून छान अशी पूजा संपन्न झालेली आहे. छान असं गोकर्णाचं पांढरं फूलसुद्धा अर्पण केलेलं आहे. तर पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना ना, पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आणि तुपाने वेगळा अभिषेक करायचा, गाईच्या कच्च्या दुधाने वेगळा अभिषेक करायचा, मधाने करायचा, साखरेने करायचा, दह्याने करायचा. मात्र तो वेगवेगळ्या रूपाने करायचा, म्हणजे सगळं एकत्र करून तर करायचाच, पण वेगवेगळं सुद्धा आपण त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आणि छान असा जो दीप होता तो ओवाळून घेतला. त्याचप्रमाणे खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा मी इथे दाखवलेला आहे आणि छान अशी सागर संगीत अगदी मनापासून ही पार्थिव शिवलिंगाची पूजा माझी संपन्न झालेली आहे. आणि नैवेद्य, कुठलीही पूजा करताना नैवेद्य हा नक्की दाखवायचा. तर भगवान शंकरांना ना खडीसाखरेचा नैवेद्य किंवा खजुराचा नैवेद्य, खारीकचा नैवेद्य किंवा गुळाचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. तर आता इथे माझा नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे आणि आपण तेव्हा म्हणायचं असतं की नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3दा म्हणायचं आणि त्यानंतरच आपली कोणतीही पूजा ही संपन्न होते. त्याचप्रकारे ही माझी आता पूजा संपन्न झालेली आहे. तर माझ्या देवाऱ्यामध्ये ना हे रुद्रयंत्र आहे. तर आता मी ना मोबाईलवरच रुद्राष्टकम लावून ना या रुद्रयंत्रावर पाण्याने अभिषेक करणार आहे. तर चला सुरुवात करते मी आता. ओम नमः शिवाय. 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 तर आता हा रुद्राभिषेक माझा झालेला आहे. मोबाईलवर मी रुद्राष्टकम लावलेलं होतं आणि हे देव्हाऱ्यात ठेवताना ना याच्यावर मी अशी छोटीशी रुद्राक्षाची माळसुद्धा वरती भोवताली ठेवते, कारण रुद्रयंत्राच्या वरती ना अशी रुद्राक्षाची माळ ठेवायची असते. तर माझा देव्हारा छोटा आहे आणि ते जे पण काही रुद्रयंत्र आहे ते पण छोटं आहे, त्यामुळे मी अशी छोटीशी अक्कलकोटवरून रुद्राक्षाची माळ विकत आणलेली, तर तीच मी ह्याच्या भोवती ठेवते. तर आता इथे माझं रुद्राभिषेक झालेला आहे. मोबाईलवरच मी रुद्राष्टकम लावलेलं होतं
आणि हे जे रुद्राभिषेक केलेलं पाणी असतं ना, ते अभिमंत्रित झालेलं असतं. तर कोणाला आजार असेल किंवा आपण हे पाणी सगळ्यांनी मिळून तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि थोडंसं पाणी घरामध्ये पूर्ण शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी आहे, जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती निघून जाईल. तर आता हे पाणी मी एका ठिकाणी तांब्यामध्ये ठेवते आणि मग ते हळूहळू करून आपण पिऊन टाकायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये तर ते मंडळी, शिंपडायचं आजचा आहे. पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.